जेव्हा आपल्याला छोटीशी भूक असते मधल्या वेळेत काही खाण्यासाठी किंवा मुलांना टिफिन झटपट देण्यासाठी उशीर झाला असेल तर ही रेसिपी परफेक्ट आहे। त्यासाठी इथे कांदा, कॅप्सिकम, ब्लॅक पेपरकॉर्न, रेड चिली फ्लेक्स, पनीर ग्रेट करून घेतला आहे आणि इटालियन सीझनिंग घेतलेलं आहे। कॉर्न बॉईल करून घेतलेले आहेत। कॉर्न बॉईल करत असताना सॉल्ट आणि थोडीशी हळद टाकलेली आहे। 5 मिनिटं बॉईल केलेले आहेत आणि आता हे सगळं मिक्सचर आपण मिक्स करून घेणार आहोत आणि हे आपण आता ब्रेडवर पसरवून घेणार आहोत। तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले की नाही, सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा जर तुम्हाला यात अजून काही ट्विस्ट छान तुम्ही बनवत असाल तर, किंवा मग तुम्हाला काही समजलं नसेल तरी तुम्ही मला विचारू शकतात। तर आता ब्रेड घेतल्यानंतर त्यावर ते बटर लावून घेतलेलं आहे आणि जे मिक्सचर आहे ते आपण टाकून घेणार आहोत। आता जर हेच सेम सँडविच करायचं असेल तर 2 ब्रेडमध्ये आपण खालून एक ब्रेड आणि वरून एक ब्रेड घेतलं की सँडविच होतो। पण त्यासाठी जो कॉर्न आहे ना तो थोडा मिक्सरमध्ये वाटून घेतला तर ते सँडविचमध्ये मिक्सचर छान पॅक होईल, कॉर्न पडणार नाही। तर एवढा एक चेंज करायचा आहे। तर आता आपण एक पॅन घेणार आहोत, त्यावरती आपण बटर टाकून घेणार आहोत आणि जे चीज मी वरून टाकलेलं आहे ते तुम्ही वरून न टाकता डायरेक्टली जर जे आपण मिक्सचर रेडी केलं कॉर्नचं त्यात टाकलं तरी चालेल। आता हे 3 मिनिटं, 2 ते 3 मिनिटं, जास्त वेळ नाही, बिकॉज कॉर्न खालून जळतो, ब्रेड खालून जळतो, तर त्यामुळे हा 3 मिनिटं जवळजवळ हलका स्टीम करून घेतला। चीज मेल्ट झालं, ऑनियन आणि कॅप्सिकम हलकं बेक झालं आणि आता मस्त गरमागरम हे एन्जॉय करायचं आहे। तर नक्की एन्जॉय करा, स्वस्त खा, मस्त राहा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।